रमा, ए पोरी, ए पोरी, ए पोरी, काय करते काय तू? सॉरी साहेब थांबा. अरे हे काय करते तू? त्या पोछाने माझं तोंड पुसते काय? एक काम थोड जमाना तुला. आबा 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 शांत व्हा. आरती घ्या. आरती रमा घ्या. अहो आरती घ्या. अरे एक काम थोड जमा नाहीला. त्या पोछाने माझं तोंड पुसायला निघाली होती. चला आणलं तू हिला इथं. यायलापासून एक तर फजिती होती, नाही तर नुकसान तरी होत. टप फोडला. पाहुण्यासमोर माझ्या अंगावर गरम शिरा टाकला. तसं राहिली ना तर माझं दिवाळ निघण एक दिवस दिवाळ. आबा आबा मी बोलतो तुम्ही शांत व्हा. रमा, छोटे मला गावा काय झालं? कालपासून बघतोय तू मसनी लई म्हणजे लईच उदास दिसतंय. काय झालंय काय? अहो भाऊ मी ते बंद करणारच. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. मी बघतोय तुम्ही खूप अस्वस्थ आहात. कामात काही लक्ष नाही तुमचं. अहो नाही, मी लक्ष देऊन करत जाईन ना आता काम. नाही मग नका करू असं लक्ष देऊन काम. नको असलेल्या ठिकाणी. पण असं काहीच नाहीये. असंच आहे. मला माहिती तुम्ही मन मारून काम करताय. तुम्ही मला भाऊ मानता ना. मग त्या नात्याने तरी मला सांगा ना तुमच्या मनात काय आहे ते. अहो खरंच असं काही नाही. नाही ते काम थांबवा आधी. ठेवा ती भाजी खाली. हे बघा तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे मी. मला दिसतंय तुम्ही मन मारून काम करताय. तुमचं मन दुसऱ्याच ठिकाणी आणि हे सगळं तुम्ही स्वतःवर लादून घेताय. हो ना? हे नाही म्हणणं पण तुम्हाला जड जातं. हे बघा तुम्ही असं मन मारून काम करताय हे माझ्याच मनाला पटत नाही. चला. अहो पर कुठे घेऊन चाललात? समजेल तुम्हाला. आधी चला तर या. रमाकडून मला ही अपेक्षा नव्हती. उपकारांची जाणीव नाही, कौतुक केलं, प्रेमाने वागवलं त्याची आठवण नाही. सरळ उठली आणि हो ठीक आहे. नोकर माणसांना किती महत्व द्यायचं, त्यांचा किती विचार करायचा हे आपण ठरवायचं. महत्व नाही पण वाईट वाटलं. मालक तेच म्हणतोय मी. त्यांचा एवढा विचार कशाला करायचा? जे लोक पैशासाठी पोटासाठी काम करतात त्यांना तुम्ही जीव लावता. मोठे मालक पोहे. मूर्ख, अक्कल आहे? आता काय भरवणार होतास मला ते पोहे? एवढ्या जवळ आणतात तोंडाच्या. किती वेळा सांगितलेलं आहे तुला आम्ही बोलत असताना लांब उभं राहायचं, मध्ये मध्ये यायचं नाही म्हणून. चुकी झाली मालक. उलट्या हाताची त्या चुका परत करायच्या आणि परत त्याच गोष्टींसाठी माफी मागायची. लाज नाही वाटत? सगळं चुकलेलं आहे. चांगली काम करणारी, हाताला चव असणारी माणसं लोक घेऊन गेलेले आहेत आणि हे असं दगड माठ ठेवून दिलेले आहेत घरामध्ये. प्रतापराव करा काहीतरी. आपल्या घरची नोकर माणसं दुसरीकडे जात आहेत. त्या आबासाहेबाला तर काय हातात कोलीतच पाहिजे. उद्या स्टेजवर जाऊन बोंबलत बसेल, घरचे नोकर सांभाळता येत नाहीत आणि गाव सांभाळायला निघालेत. येतंय ना लक्षात प्रतापराव?
करा काहीतरी करा. चांगली माणसं आपल्यापासून दूर जायला नकोत. रावसाहेब, रमासारखी माणसं शोधूनही सापडणार नाहीत. महत्वाचं हे आहे की त्या अशा का वागल्या. मला अंदाज आहे, पण एकदा सगळं त्यांच्या तोंडून ऐकायचंय. कुठे बाहेर चाललात का तुम्ही दोघं? हो, चाललो होतो, पण यांना ज्या ठिकाणी जायचंय ते ठिकाणात समोरून चालत आलं. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुझं काय चाललंय मला कळेल का? मित्रा, ते आमच्याकडे काम मागायला आल्यात, पण त्या मनाने तुमच्यातच गुंतल्या होत्या. खरं सांगतोय, माझ्या बहिणीच्या मनातली तकमक मला समजली. त्यांचा जीव गुदमरत होता आमच्या इथे. मला बघवलं नाही म्हणून तुमच्याकडे सोडायला घेऊन येतो. त्यांनी असं का केलं माहित नाही, पण एक समजलं की त्यांचा तुमच्या सगळ्यांवर खूप जीव आहे. त्या नाही रमू शकत दुसरीकडे. जे काही गैरसमज असतील ते दूर करा आणि त्यांना पुन्हा कामावर घ्या. विनंती आहे. हो, आम्ही समजून उमजूनच बोलतोय, कळलं ना. आमच्याही कानावर काही गोष्टी येतात. नाही मग आम्हाला सांगा, आम्ही नसताना पक्षाची मिटिंग कशी काय लावली गेली आणि सगळ्यांना वेळ कसा काय मिळाला त्या मिटिंगला हजर राहायचा? नाही, एक वेळा नाही झालेलं आहे, 4-5 वेळा झाले म्हणून बोलतोय आम्ही. मीटिंग मध्ये आमच्याबद्दल काय बोलत जातं ना तेही कानावर आलंय आमच्या. हा हो, आम्ही समजूनच घेतोय काही गोष्टी, पण काही गोष्टी नव्याने सुद्धा समजतायत, कळलं ना. हा, बोलतो नंतर. काही प्रॉब्लेम आहे का? चालायचंच. राजकारण म्हटलं की पाठीवर वार करणारेच जास्त असतात, त्यात सुद्धा जास्त जवळचे असतात. रावसाहेब, तुम्ही म्हणाला होतात ना, आपली चांगली माणसं आपल्यापासून दूर जाता कामा नाही म्हणून. बघा मी कोणाला घेऊन आले. रमा, तुला लाज नाही वाटली इथे यायला? प्रतापने तुला ये म्हटलं तरी तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? आणि प्रताप, तू तुला का घेऊन आलास इकडे? आपली चांगली माणसं आपल्याकडेच राहिली पाहिजेत ही जबाबदारी दिली होती तुम्ही मला. ती जबाबदारी मी पार पडली, बाकी काही नाही. आणि तुझं काय? तू का केलंस असं? माफ करा मालक, मला मोठी चूक झाली बघा, लई मोठी चूक झाली. हे नाटकं बंद कर. पण मी खरंच सांगते, हे समजा मी माझ्यावरचं कर्ज फेडण्यासाठी केलं बघा. तू आमचं कर्ज फेड असं आम्ही तुला कधीच सांगितलं नव्हतं, आणि कर्जच फेडायचं होतं तर ते इथे राहूनही फेडू शकली असतीस. पण मालक, त्याने तुमचे उपकार आणखीनच वाढले असते बघा. तेव्हा केव्हा पैशाची गरज पडली, बाईसाहेब आमच्या मागे ठामपणे उभं होते. चिंगीच्या शिक्षणासाठी गरज होती तर तुम्हीच मदत केली बघा, आणि दवाखान्याचा खर्च भरून माझा जीव बी वाचवला. तुमच्या समजांचे एवढे उपकार आहेत आमच्या. मला असं वाटलं की इथं येऊन ते उपकाराचं ओझं आणखीन वाढतच जाईल, म्हणून थोडं थोडं करून हे कर्ज फेडायचं होत. बाकी या मागं काहीच नाही तू. अगं पण पैशाबद्दल आम्ही कुणी काही तुला म्हटलंय का? उपकारांच्या भाषा आम्ही तुला कधी केल्या का? आणि आता माझं चुकलं असं सांगायला आली असशील ना, तर मला तुझं काही ऐकायचं नाहीये. रमा, आता माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. तू आत्ताच्या आत्ता जा इथून, निघ.
काम. आतापर्यंत ज्या प्रामाणिकपणाने हे सगळं सांगितलंस ना, तोच प्रामाणिकपणा यापुढेही कायम. तू कामावर येऊ शकतेस. धन्यवाद मालक, मनापासून धन्यवाद. काय बोलायचंय? का तुम्ही त्या रमाला पुन्हा कामावर ठेवून घेतलं? तिने देशमुखांकडे जाऊन आपली नाचक्की केलीच आहे ना. आणि तुम्हीच म्हणता ना, नोकरांना कायम पायाशी ठेवायचं. मग हे का? आणि ती आली नसती ना तरी मला काहीच फरक पडला नसता. बघा, तुम्हाला फक्त रमा इकडून काम सोडून गेली आणि तिकडे कामाला लागली एवढंच दिसलं, पण आम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. बुद्धिबळाच्या पाटावरच्या प्याद्यांना आम्ही नेहमीच जपत आलो. अहो, पण हिच्यापेक्षा अजून खूप कोणीतरी चांगलं मिळालं असतं आपल्याला. आणि आपल्याकडे यायचं म्हटल्यावर कोणी उभं राहिलं असतं? प्रश्न आपल्या बाजूने माणसं उभं करण्याचा नाहीये. आबासाहेब यावरून राजकारण करत होते. बघितलंस ना, आपली माणसं फोडली, स्वतःच्या घरात कामाला नेऊन ठेवली, त्यांच्यावर उपकार केले, त्यांना आपल्या विरुद्ध भडकवलं की आपल्या विरुद्ध वापरायचं. ही त्यांची साधी सरळ स्ट्रॅटेजी आहे. लोकांच्या मनात आपल्याविषयी जरा सुद्धा संशय तयार होऊ द्यायचा नव्हता मला. पाहिलंच ना, आबासाहेब आमंत्रण द्यायला आलं नव्हतं आपल्याकडे, आपल्याला दाखवायला आलं होतं की बघा रमा मॅडम काम करते, आपले दात घशात घालायला आलं होतं. तेव्हाच ठरवलं मी त्याची नांगी बरोबर ठेचायची. म्हणून रमाला ठेवून घेतली. बसली ना त्याच्या कोबाडीत काही न करता. अहो, पण तुम्ही आबासाहेबांना बोलला असतात ना तरी चाललं असतं. कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने धडा शिकवला असता तरीही चाललं असतं. पण ही मुलगी असं काही न सांगता निघून गेली आणि आपण तिला परत कामावर ठेवलंय. हातावर पोट असलेली माणसं आहेत ती बिचारी, त्यांना कुठे 2 पैसे जास्त मिळाले की तिकडे जाऊन काम करणार ती. आता त्या हरीने चोरी केली तरी आपण त्याला माफ केलं ना. तिने तर हरीसारखी चोरी पण केली ना. मग आणि तिचा प्रामाणिकपणा आवडला मला. तेव्हा तुम्ही तुमचं मन मोठं करा. आपले हे असलं चित्र लोकांपुढे नाही जाऊ द्यायचंय मला. आपल्याविषयी चांगलं चित्रच गेलं पाहिजे. आपण लोकांना कसे सांभाळतो, त्यांची कशी काळजी घेतो, हेच चित्र गेलं पाहिजे लोकांच्या समोर. हो. वाचन करू. रमा, उठ जरा. का ग? इथं बरोबर खाट. उठ. बस झालं काम तुझं. काय झालंय मामी तुला? बस इथं आणि चहा घे. चहा घ्या आधी, गरम आहे. हात भाजला हळू. गवती चहा घातले बघ, गरम गरम पिऊन घे. ये इकडे बस तू बी. काय? अगं मी करून घेतला असता की. अगं तू करून घेतलाच असतात, पण हॉस्पिटल मधून आल्यापासून तुझ्या जीवाची जी काय धावपळ चालली ना बघते ना मी. आधी तिथं कामाला गेली आणि आता वाड्यावर. आणि घरी काय सुमी आणि पेंट्या आहेतच तुला काम सांगायला. दोघं गाव कुळपत असतात. अजून पेंट्या उगलाय का बघ घरात. मामी अगं जाऊ दे ना, मी आहे ना, मी करते बघ समधी काम. तू फक्त सांगच काय करायचं. अगं तू करशीलच ग, गुणाचीच आहेस तू. पण रमा मला एक कळत नाही, तू जण सुखाचं काय वाकड आहे ग. एक नाही काही ना काही मागल चालूच असतंय तुझ्या. मामी अगं सुखाचं काय आहे? सुख हे आपल्या मांडण्यात असते बघ. आणि आताच बघ की मस्त बसल्या जागी गवतीच्या प्यायला मिळाले. आणखीन काय पाहिजे? रमा, वाड्यात गेली होती ना तू? बाईसाहेब आणि मालक काही बोलले नाहीत ना तुला? अगं मोठ्या मालकांनी पुन्हा विश्वासानं कामावर ठेवून घेतलंय बघ. पण बाईसाहेब जरा. म्हणजे का? म्हणजे बाईसाहेब जरा नाराजच आहेत माझ्यावर. नाराज नाही आहेत त्या, दुखावल्या गेल्या आता बोना. आपल्या प्रत्येक आडीनडीला आपल्या मागं उभं राहतात, सगळी मदत करतात. बाईसाहेबांचे एवढे उपकार आहेत ना आपल्यावर,
ते उपकाराची परतफेड आपण कसं करणार आहे आपल्यालाच माहिती नाही. त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली ना असं दडपून जायला होतंय बघ. आणि एवढं सगळं करतात ना, पण त्याची जाणीव सुद्धा होऊ देत नाहीत हा आपल्याला. खरं आहे का मामी? कोण करतं ग आजकाल कुणासाठी एवढं? त्यामुळे एक सांगू तुला, तू तिथं कामाला जाणार आहेस हे त्यांच्या कानावर घालायला हवंच बघ. बरोबर आहे तुझं मामी. चुकलंच बघ माझं. तिथनं पुढं असं करायचं नाही हा. नाही, मी जाऊन बाईसाहेबांशी बोलते आणि माफी बी मागते बघ. बोलच तू त्यांच्याशी. अगं लाडकी आहेस तू त्यांची. स्वतःच्या पोरीसारखं बघतात तुझ्याकडे त्या. नक्की ऐकून घेतील. त्यांना सांगितलं नाहीस नाही तर माझ्या कानावर तरी घालायचं. हा, मला सांगितलं असं काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न केला असता की नाही आपण दोघींनी. तुला खरं सांगू का मामी, त्या सगळ्या ताणतणावात ना मला कळतच नव्हतं काय करावं ते. आणि तुला नाही सांगितलं ना ते बी चुकलंच बघ माझं. पण मला तुला लई त्रास द्यायचा नव्हता ग. आधीच एकतर माझी आणि चिंगीची एवढी मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. झालं तुझं सुरू पुन्हा? तर मग किती वेळा सांगितलं मी तुला, जन्म नाही दिला तुला मी, पण पोटच्या पुरीसारखीच आहेस तू मला. अगं लेकच आहेस तू माझी. आणि लेकीचं ओझं होत नसतं ग कधी आईला. पुन्हा असं बोलून दाखवायचं नाही. त्यामुळे ह्याच्या अगोदर पण सांगितलं, पुन्हा एकदा तुला सांगते, तुला कुठलंही दुःख आलं, कुठलीही अडचण आली, अगदी आबाळ कोसळलं ना तुझ्यावर, तरी तुझी मामी, तुझी आई तुझ्या मागं उभी असेल बघ खंबीरपणे. कसं असतं ना रमा, आई होण्यासाठी ना पुरीला जन्म देणं गरजेचं नसतं ग. फक्त आईचं काळीज असायला लागते. कळलं? रमा, आता माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. तू आत्ताच्या आत्ता जायचं. आतापर्यंत ज्या प्रामाणिकपणाने हे सगळं सांगितलंस ना, तोच प्रामाणिकपणा यापुढेही कायम ठेव. तू कामावर येऊ शकतोस. रावसाहेबांना लई मोठ्या मनानं माझ्यावर विश्वास ठेवून मला परत काम दिले. त्यामुळे आता मला पहिल्यापेक्षा जास्त जबाबदारीनं काम करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझं मन भरकटू देऊन चालणार नाही. छोटे मालक पुन्हा मला मनवायला येतील. जगाचा विचार करत जगण्यात किती दिवस घालवायचे आपण, आणि जे बोलायचंय त्याचा फक्त विचार करत राहायचा. माझ्याकडे एकदा बघा आणि मला उत्तर द्या. पण मी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करणार नाही. त्यांचं लई मोठं ओझं होऊन बसेल माझ्यासाठी. नाही, आता मी त्यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं आहे. मी तसं होऊ देणार नाही रमा. तुम्ही माझ्यापासून दूर जायचा कितीही प्रयत्न केला तरी मी ते होऊ देणार नाही. कारण मला माहितीये, तुम्ही दूर जाण्याने जसा मला त्रास होतो तसा तुम्हालाही होतो. बरं झालं तुम्ही पुन्हा इथे आलात. तुमच्या मनात जे आहे ते मी जाणून घेईनच, पण आता तुम्हाला माझ्या प्रेमाचा स्वीकार करावाच लागेल.